पुढे येईल तो पंचमुखी मारुती. तेच खाली डेपो सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही जर दिसत असेल तर पनवेलचा डेपो. इथे आहे पंचमुखी मारुती. हा बघा. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला लाईट आपली कामाला येणार आहे. मुंबई गोवा हायवेला लागल्यावरती लाईट्स नसणार आहेत इनफॅक्ट. तर तिथे आपल्याला थोडा वेळात उजेड होईपर्यंत लाईट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर उजेड झाल्यावरती काही प्रॉब्लेम नाही. बट दुपारी गरम किती असेल ते काय सांगता येणार नाही. गरमी खूप असणार आहे. तर त्यासाठी सुद्धा आम्ही कुठेतरी थांबून इलेक्ट्रॉल घेऊ आणि जाता जाता इलेक्ट्रॉल पित जाऊ, जेणेकरून गरमीने आम्हाला त्रास होणार नाही. आज आपण ॲव्हरेजसुद्धा काढू गाडीचा, किती देते आपली गाडी. त्या गाडीला झालेलं आहे आता 1.5 वर्ष. 1.5 वर्षात तरी 50च्या वरती ॲव्हरेज दिलेलं आहे गाडीने. लॉंग राईडला किती ॲव्हरेज देते ते आपल्याला आज कळेल. तर आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे. ते थोडा रस्ता खराब असू शकतो, तर हा राईड घेऊन आपल्याला पुढून परत लेफ्ट मारायचा आहे. खराब रस्ता. हो, आरामात जाऊया. तर आत्ता चालू झालेला आहे मुंबई गोवा हायवे. बघा, तो हा इथून मुंबई गोवा हायवे चालू होतो मेन. तर आपण आता लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला. दादा पण आहे आपल्याबरोबर. आपण लाईट चेक केले.